ते लोक आले होते आज शाळेत, फायनान्स कंपनीवाले. पत्र दिलंय त्यांनी शाळेला. कदाचित दर महिन्याला पगारातून पैसे कापून घेतील. पण तू नको काळजी करूस, मी करेन काहीतरी. घरात कमी नाही पडू देणार. कुठल्या तोंडाने मी तुझी बाजू घेणार आहे? मग पहिल्या दिवसापासून मी तुला फेवर करते, नमिता समोर तुझी बाजू मांडते. आणि तू तू अप्रामाणिकपणा केलास. मग मग खरंच मी महिनाभर दारू प्यालेले नाहीये. केतकी, संपूर्ण रामायण रिपीट करायची इच्छा नाहीये माझी. तू किती खरं बोलतेस, किती खोटं बोलतेस ना, हे मला पटवण्यापेक्षा तू स्वतःला विचार आणि स्वतःच त्याची उत्तर दे. मग प्लीज प्लीज मग. तू नाहक माझा वेळ खातेस. सॉरी. येते. सांभाळून जा. हॅलो. हाय स्वीट हार्ट. काय ग, काय झालं? समीर, अगं येडू, रडतेस काय? तुला चांगली बातमी द्यायला फोन केलाय. बोल ना. मला नोकरी लागली. पार्ट टाइम जॉब आहे एका डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये. अरे वा, बरं झालं. चला, बरं झालं. एवढंच? अगं मला वाटलं म्हणशील अय्या हो. हसतेस? हो. उदास? नाही. हे बरं आहे. मी तुझ्यापासून एवढा लांब आलोय तरी सुद्धा तू उदास नाही झालीस. समीर. आशू, बरी आहेस ना तू? हो. आई, दादा, बहिणी? ते पण बरे. रोहन, किटी? सगळे बरे आहेत रे. तू कशाला बिल वाढवतोयस? अगं हा माझा नवीन नंबर आहे, सेव्ह कर. हो. आशू, अगं असं काय बोलतेस जेवढंच तेवढं? तुझं बिल वाढतंय ना. तू कशाला पैशाची चिंता करतेस? नोकरी लागली आहे ना मला. आता आपण आपलं कर्ज नक्की फेडू. ओके, ठेव फोन. नाही आशू, तू रडतेस हो ना? नाही. खोटं बोलू नकोस.
घे माझी शपथ घे. मी ऑफिसमध्ये आहे रे. ओह सॉरी 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 डार्लिंग. नंतर बोलूया. आय लव्ह यू. बाय. बाय. चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे. चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे. का विसावे मन इथे नात्यांचे असे पसारे. बंधकालचे जिथे बंधन झाले गुंतण्याचा हाच छंद. अनुबंध हा अनुबंध हा अनुबंध. आधी मिरच्या कोथिंबीर आणायला पाठवल्या. 30 मिनिटं झाली. काय करते काय गधडी. स्वयंपाक करायला उशीर झाला तर तिकड नाही बोलतील सगळे. आई चिकूवाडीला ना शूटिंग चालू आहे. हं? मग तू काय तोंडाला रंग लावून तिकडे नाचायला गेली होतीस. केस घे गाण्याच्या मागे आधी. तेल पाणी मिळतं ना वेळच्या वेळी. मग झिंजा येतात कशा ग थोबाडावर. देते. आई तो भाजीवाला म्हणाला की 2 रुपयाची नाही मिळणार कोथिंबीर, म्हणून 5 रुपयाची आणली आहे. 5 तर 5 घ्यावं तर लागणारच आहे. डाव्या बाजूला चटण्या असल्याशिवाय घशाखाली घास सुतरत नाही ना कुणाच्या. बाकीचं कुठं. बाकीचे काय अगं 10 रुपये नेले होते, 5 रुपये आणले परत. 5 येते. मोजा. गणित चांगलं आहे ना तुमचं. मोजा किती आहे. 4. हो ना. मला वाटलं की 2-2ची 2 नाणी आहेत आणि 1चं 1 आहे. लक्ष कुठे असतं ग तुझं. त्यांनी पैसे दिले तेव्हा तुला मोजून घेता येत नाही का. शूटिंग बघायच्या नादामध्ये विसरून गेलीस तू. अगं 1 रुपयासाठी किती ऐकवतीस तिला. बघा ना बाबा सारखी अशीच करते, कटकट करत असते नेहमी. तोंड वर करून बोलायचं नाही. तोंड वर करून बोलायचं नाही. देवधरांच्या मुलींची तोंड जरा जास्तच आजकाल चालायला लागली आहेत. 1 रुपया मिळायची अक्कल आहे का तुला. अगं 1च रुपयानं देई ना उद्या तुला आणून. थोबड उचकून बोलतेस. थोबड वर करून बोलतेस. इकडचं थोबड तिकडे करून टाकेन. कळलं ना. बापाने काय भिकेला लावायची तयारी केली तुला. कळते तुला. कळते तुला. हो काय करतेस. 1 रुपयासाठी किती मारतेस तिला. अहो मग कसं वागतं ते कळलं का. अक्कल आहे अगं तिला. मुलगी मोठी झाली तुझी वयात आली आहे. हो आणि याचे पैसे उधळाले तर काय करायचं. काय कुठे कुठे टिकायला लावायचे म्हणून ते? येता जाता हात उचलशील तिच्यावर. तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. कळलं ना. पैसे उचलते आणि त्या मिरच्या कोथिंबीर पण आणि आजच्या वेळेला दे. तू घरी कसा आज. शूटिंग कॅन्सल झालं. बरं तुम्ही नीट पोचलात ना. मीर कसा आहे. तो काय मजेत हसत खिदळत आत गेला. मलाच भरून आलं त्याला सोडून येताना. अगं जाऊया तुला भेटायला पुढच्या महिन्यात. एवढी काय सिरियस होतीस तू. तसं नाही रे. जाऊ देते. इकडे काय ठीक सगळं. तुमचे बंधुराज येऊन गेले. दादा आला होता. आता काय. तुला सांगतो मीरा, ही नमिता आहे ना, हिचा जन्म फक्त प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठीच झालाय. चिडचिडी झाली रे ती. पलाश 10 वर्ष हा खूप मोठा काळ आहे.
काय झालं आता? तुला माहिती आहे नमिता किटीकडे जाणार होती. स्वतः सरप्राईज झाली. म्हणजे ही जेव्हा किटीकडे पोहोचली ना तेव्हा किटी दारू पिऊन कम्प्लीट टाईट होती. छान. म्हणजे नमिता बिथरलीच असेल. मग काय भांडण झालं दोघींचं? भांडण? किटीला धड उभंही राहता येत नव्हतं. ती काय भांडणार बिचारी. बिचारी? बिचारी नाही तर काय. हल्लीच्या मॉड मुली दारू पितात. कुठल्या काळात जगते ही नमिता? तुला सांगितलं ना चिडचिडी झालीये ती. चिडचिडी नाही, कटकटी झाली. हे बघ, चिडचिड असते ना ही त्या घटनेपुरतीच असते, ती संपते. पण कटकट्या स्वभाव कधीही बदलत नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी तिला डोक्यावर चढवून ठेवली. काय म्हणणं आहे आता तिचं? तिला मुलंच नकोय आता. झालं. पुन्हा पहिले पाढे 55. बिचारा शुभांकर तावडीत सापडल्यासारखं जगत असतो. इतकी काही वाईट नाहीये हा मीता. बस काय, नमिता खूप चांगली मुलगी माहिती नाही का मला. पण तिच्या लहरी स्वभावाचं काय करशील? बस खाली. टिफिन खाऊन टाका. काय? अगं त्या टिफिनवाल्या बाईनी आज कसली तरी उसळ पाठवली आणि या वयामध्ये या असल्या उसळी बिसळी झेपत नाहीत मला. माझा चहा वाया गेला तरी चालेल. 5 रुपयाचा चहा वाया गेला तरी चालेल, पण हा 30 रुपयाचा टिफिन वाया जाता कामा नये. काय ग, ते जेवणाच्या वेळेला चहा डबा आणला नाहीस वाटतात? नाही. घाई झाली ना सकाळी? वाटलंच मला. उगीच नाही मी चिडत तुझ्यावरती हल्ली. आता तूच सांग, कामावरचं लक्ष उडालंय ना हल्ली तुझं? मी नीट काम करेन, मी वेळेवर येईन, मी दांड्या पण नाही मारणार, पण तुम्ही प्लीज दुसरी मुलगी ठेवू नका. अश्विनी, ग रडू नकोस ग, वेडी आहेस का तू? हे सगळं रागाच्या भरात बोललो मी तुला. आणि तुला माहितीये ना माझ्या खडूसपणापायी कोणीही टिकत नाही इथे. तूच म्हणून एक टिकलीस. खरं सांगताय ना, दुसरी मुलगी ठेवणार नाही ना काका. मला कामाची खूप गरज आहे. अश्विनी, काय झालंय? काही नाही. घरी सगळं ठीक आहे ना? सासूची तब्येत, तिकडे अमेरिकेत काही? अश्विनी, अगं बोल ना बाळा. तू बोलल्याशिवाय कसं कळेल मला? नुसतं रडत राहिलीस तर कळणार आहे का मला? सांग काय झालंय? काका, मी खूप मोठ्या संकटात सापडले. आज लवकर आलास? हो ग, आज मनच लागत नव्हतं कामात. लंचमध्येच वाटलं की घरी यावं निघून, पण काही महत्वाची कामं होती ती आटपली. निघालो नंतर. तू बरी आहेस ना? तू माझी नको रे काळजी करूस. माझं काय सगळं सुरूच राहणार. त्याच कटकटी, तीच औषधं. आयुष्य पुन्हा एकदा त्याच वळणावर येऊन उभं राहिलंय. मीता, काय झालंय? किटी आली होती. ती येणारच होती म्हणा. ज्या व्यक्तींना फक्त पैशाशी कर्तव्य असतं ना
त्यांना दुःख, अपमान, काळजी या भावनाच नसतात. शुद्धीत आल्यावर आपली चूक जाणवली असणार आणि डोळ्यासमोर 25 लाख दिसले असतील म्हणून आली. काय म्हणाली? शुभंकर, हा विषय आता मला नकोसा झालाय. मी तर अनेक महत्वाचे विषय नकोसे झाले तरी बोलावेच लागतं. किटी, हा विषय आता आपल्यासाठी महत्वाचा राहिलेला नाही, तो संपलाय. किटीचा विषय संपला असेल ग, पण आपलं मूल मीता. शुभंकर, आपल्याला मूल व्हावं यासाठी आपण किती तऱ्हेचे प्रयत्न केले, पाण्यासारखा पैसा सुद्धा खर्च केला, पण काय उपयोग झाला त्याचा? मग काय झालं? पण आपल्याला मूल पाहिजे. असं झालंय तर. पण काय ग, तुम्ही एवढी शिकली सवरलेली माणसं, साध्या अकला नाही तुम्हाला? कर्ज काढायच्या आधी बाहेर थोडीशी चौकशी करावी, 4 जाणकार माणसांच्या कानी घालावं. एवढंही साधं सुचलं नाही तुम्हाला? हो काका, तो विनोद बर्वे आमच्या ओळखीचा होता. समीरचा शाळेतला मित्र तो. बरोबर. हे ओळखीचे चोरच जीवानिशी मारतात. अगं, पण हा एवढा मोठा गाढवपणा करण्याआधी बाकी कोणाला नाही, निदान मला तरी सांगायचं. सगळं घाईत आणि तडकाफडकी झालं. विनोद समीरला भेटला आणि 4 दिवसात काम झालं. चेक हातात मिळाला. आम्हाला वाटलं मित्र म्हणून आमचं काम लवकर केलं विनोदने. न करायला काय झालं? दर महिन्याला व्याज खाऊन गब्बर होण्याचा विचार होता त्याचा. हो काका, पण ज्या लोकांनी विनोदच्या मध्यस्थीने त्याच्या कंपनीत पैसे गुंतवले होते, त्यातल्याच एका बाईने तिने गुंतवलेली रक्कम परत मागितली. तिच्यामुळे विनोदचं सगळं पितळ उघडं पडलं. अश्विनी, अगं असे कसे फसलात ग तुम्ही? अगं, साधी भाजी घ्यायला गेला तर 4 दुकानं फिरता, तुम्ही फिरता ना? आमचं चुकलंच काका. आम्ही विश्वासावर गेलो. विश्वास, अश्विनी, दान, प्रेम आणि विश्वास अपात्री असू नये. बरं, आता त्यातून काय होण्यासारखं आहे? मला काहीच सुचत नाहीये काका. विनोदने अशी बेकायदेशीर कर्ज खूप लोकांना दिली आहेत. ते सगळे इथेच आहेत. फक्त समीर अमेरिकेला गेलाय. त्यामुळे तो फरार घोषित होऊ शकतो. ते फायनान्स कंपनीवाले आणि पोलीसवाले काय म्हणतायत? आता यातून काय मार्ग निघू शकतो? सगळं कर्ज एक रकमी परत करण्याशिवाय काहीच मार्ग नाही. किती रक्कम आहे? 10 लाख.